नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर नितेश काळे, व्हिडिओग्राफर आहेत. आज आपण कालच ज्या निवडणुका झाल्या, काल म्हणजे रविवारी झाल्या फ्रान्समध्ये, त्या निवडणुकांच्या निकालाबद्दलचं थोडंसं भाष्य करूया. फ्रान्स हा युरोपातला आकाराने पाहिलं तर नंबर 2चा मोठा देश आहे. फ्रान्सपेक्षा युनायटेड जर्मनी, आता जर्मनी हा एकच संघ झालेला आहे, तो जास्त मोठा आहे. परंतु फ्रान्स हा खूप मोठा देश आहे आणि मुख्य म्हणजे फ्रान्स हा अण्वशस्त्र संपन्न आहे. सुरक्षा परिषदेत जे 5 महत्त्वाचे देश आहेत, ज्यांना व्हेटोचा अधिकार आहे, त्याच्यात सुद्धा फ्रान्सचा समावेश आहे. त्यामुळे फ्रान्स हा अतिशय महत्त्वाचा देश आहे. त्याहून भारताच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या संरक्षण विषयक हत्यारं, विमानं वगैरेचा पुरवठा करणं, हे फ्रान्स आपला सध्या सर्वात मोठा पुरवठादार आहे. आपल्याला माहीतच आहे, की राफेल विमानं फ्रान्सने आपल्याला पुरवलेली आहेत आणि आता तर आणखीन 26 मरीन राफेल म्हणजे आपला जो INS विक्रांत नवीन आहे, त्याच्यावर उतरू शकणारी राफेल आपण त्यांच्याकडनं घेतो आहे. शिवाय स्कॉर्पिन नावाच्या डिझेल इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पाणबुड्यासुद्धा आपण फ्रान्सकडनं घेतल्या आहेत. 6 घेतल्या आहेत आणि अजून नवीन पाणबुड्या आपण बांधतोय. त्यामुळे भारत आणि फ्रान्स संबंध हे आपल्याला फार महत्त्वाचे असतात. सध्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे मित्र समजले जातात आणि भारताशी चांगला सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्यात त्यांचासुद्धा फार मोठा हात आहे. परंतु नुकत्याच फ्रान्समध्ये निवडणुका झाल्या आणि त्याचं कारणसुद्धा असं होतं, की या निवडणुकीच्या आधी काही काही आठवडे आधी युरोपमध्ये युरोपियन युनियनच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये अतिउजव्या पक्षांनी बाजी मारलेली आहे. अतिउजवे पक्ष युरोपातल्या बहुतेक सगळ्या देशांमध्ये विजयी झालेत आणि युरोपमध्ये जे सगळे शरणार्थी मुख्यत्वे करून अ, मध्य आशिया मध्य आशिया, पश्चिम आशियातली जी मुस्लिम पॉप्युलेशन आहे, मुस्लिम जनता आहे, ती शरणार्थी रूपात युरोपात शिरतीये आणि युरोपियन देशांचा चेहरामोहराच इस्लामी करण्याकडे त्यांचा कल आहे. इंग्लंडचं ऑलरेडी त्यांनी वाटोळं केलेलं आहे. बेल्जियमचं वाटोळं केलेलं आहे. हॉलंड किंवा नेदरलँड्स तिथेही प्रचंड प्रमाणावर मुस्लिम शरणार्थी घुसले. तसंच फ्रान्समध्ये सुद्धा झालं. फ्रान्सची सत्ता अल्जेरिया आणि इतर मुस्लिम राष्ट्रांवरती होती. त्यामुळे तिथले नागरिक बरेचसे फ्रान्समध्ये तेव्हापासूनच होते आणि आता या जे शरणार्थी घुसले त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर दक्षिण फ्रान्समध्ये इस्लामी लोकं घुसले आणि त्यांनी दक्षिण फ्रान्सचा सगळा चेहरामोहरा इस्लामी करायला सुरुवात केली. म्हणजे अक्षरशः चर्च घेणं, चर्च पाडून टाकणं, मशिदी उभारणं नवीन, आपले नमाज रस्त्यावरती पडणं. आपल्याकडे जे सगळे प्रश्न आपण बघतो ना, ते सगळे युरोपामध्ये खूप प्रकर्षाने पुढे आले. मागे तर एकदा त्यांनी संबंध फ्रान्सभर एक काहीतरी एका माणसाला पोलिसांनी गोळी घातली, तो पळून जात होता वगैरे ती गोष्ट मी त्याच्यावर एक व्हिडिओ पण केला होता. त्यासाठी सगळ्या फ्रान्सभर त्यांनी जाळपोळ सुरू केली होती. एकूण काय झालं, की फ्रेंच नागरिक जे आहेत त्यांच्या लक्षात आलं, की हा धोका आपण फार मोठा अंगावरती घेतलेला आहे. आणि त्याचं पर्यवसन या निवडणुकांमध्ये युरोपच्या बऱ्याच राष्ट्रातनं झालं. हंगेरीतनं झालं, स्वीडनमधनं झालं आणि इतरही देशांमधनं. हॉलंडमध्ये सध्या उजव्या पक्षाचं मनुष्य गिर्ट वेल्डर त्याचं राज्य आलेलं आहे. तर युरोप आता लक्षात येते, सावध झालंय, की आपण या भलत्या लोकांना देशात घेतलेलं. स्पेनमध्ये हा त्रास सुरू झाला. तर त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये जो राष्ट्रीय पक्ष आहे, ज्याचं नाव नॅशनल रॅली किंवा रॅली नॅशनाले फ्रेंचमध्ये उलटं म्हणतात किंवा आर-एन असा तो पक्ष आहे. त्या पक्षाला युरोपियन युनियनच्या निवडणुकीत सुद्धा बहुमत मिळालं. बहुमत म्हणजे खूप चांगली आघाडी मिळाली. ही आघाडी मिळालेली पाहिल्यावरती मॅक्रॉनचा जो पक्ष आहे, तो मध्यममार्गी पक्ष समजला जातो. फ्रान्समध्ये 3 महत्त्वाचे पक्ष आहेत. अतिउजवे म्हणजे आर-एन नॅशनल रॅली हा पक्ष, न्यू पॉप्युलर फ्रंट अलायन्स हा अतिडाव्या वेगळ्या-वेगळ्या पक्षांचं एक आपल्या इथे कशी ती इंडी आघाडी केली आहे की नाही, तसाच प्रकार त्यांनी केला आहे. सोशलिस्ट, कम्युनिस्ट, ग्रीन नावाचे जे लोकं आहेत, ग्रीन म्हणजे पर्यावरणवादी, त्या सगळ्यांनी मिळून एक आघाडी तयार केली आहे आणि तिसरा याचा अलायन्स जो आहे मॅक्रॉनचा मध्यमवर्गीय अलायन्स, एन्सेम्बल अलायन्स असं त्याचं नाव आहे, म्हणजे मुटकुळं अलायन्स असं. तर ते मध्यममार्गी आहेत. थोडेसे उजवीकडे झुकलेले आहेत, पण मध्यममार्गी आहेत. असे ते होते. तर मॅक्रॉनने काय केलं, की 3 वर्ष आधीच निवडणुका जाहीर केल्या. म्हणजे त्यांनी संसद भंग केली. फ्रान्समधलं आपल्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. राष्ट्राध्यक्ष त्याचे अधिकार वेगळे आहेत. राष्ट्राध्यक्षाची प्रत्यक्ष निवडणूक असते. प्रत्येक नागरिक त्यांना मत देतो आणि त्यांचे अधिकार हे आंतरराष्ट्रीय संबंध, परराष्ट्रीय राजकारण आणि संरक्षण यात विशेष करून चालतात. पण देशांतर्गत राजकारण चालवायला संसद असते
आणि त्या संसदेच्या निवडणुका वेगळ्या होतात. संसदेत 577 जागा आहेत बरं का. आपल्याकडे 541 आहेत, त्यांच्याकडे 577 जागा आहेत आणि 289 ही बहुमताची फिगर आहे. पण त्यांच्याकडे निवडणुका 2 टप्प्यात होतात. पहिल्या टप्प्यामध्ये एक निवडणूक होते. त्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांना 12.5% पेक्षा कमी मतं मिळाली ते तर बादच होतात आणि 50% मतदान झाले त्यापेक्षा ज्यांना जास्त मतं मिळाली ते विजयी घोषित केले जातात. उरलेल्यांची पुन्हा निवडणूक होते. आता गेल्या रविवारी निवडणूक झाली, आता पुढच्या रविवारी दुसऱ्या टप्प्याची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीत म्हटलं असं ज्यांना 12.5%हून जास्त मतं मिळाली आहेत, अशा लोकांनाच त्या निवडणुकीत भाग घेता येतो आणि त्याच्यातनं फायनल ठरतं की कोण संसदेत बसणार. तर पूर्वी काय व्हायचं, की राष्ट्राध्यक्ष आणि संसदेच्या निवडणुका एकामागून एक झाल्यामुळे त्या दोघांच्यात एक प्रकारचा ताळमेळ असायचा, की ज्या पक्षाचा राष्ट्राध्यक्ष बहुधा त्याच पक्षाची संसद असायची. परंतु एकदाच फ्रान्समध्ये झालं होतं 97 ते 2002 या वर्षांमध्ये, की त्यांचा राष्ट्राध्यक्ष हा उजव्या पक्षाचा होता चिराक म्हणून आणि संसद ही लायोनेल जॉस्पिन नावाच्या डाव्या नेत्याच्या हातात होती. त्यानंतर मात्र 2002 पासून हे हातात हात घालून चालले होते. पण आता ही निवडणूक प्रिपोन केली मॅक्रॉननी, लवकर घेतली. त्यामुळे आता जर इथे उजवा पक्ष राज्यावरती आला, अशी चिन्ह दिसतायत की अति उजवा पक्ष म्हणजे मारी लपेनचा जो पक्ष आहे, त्या पक्षाचा सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचं नाव आहे जॉर्डन बार्डेला. तरुण आहेत अतिशय. 2022 मध्येच ते अध्यक्ष झालेत आणि त्यांचं वय फक्त 28 वर्षाचं आहे. ही साधारण परिस्थिती अशी आहे, की मरीन लपेन या 2022 पर्यंत स्वतः अध्यक्ष होत्या. आता याला अध्यक्ष या यंग माणसाला अध्यक्ष केलेलं आहे आणि यांचा पक्ष जर निवडणुकीत विजयी झाला दुसऱ्या टप्प्यात सुद्धा, तर पंतप्रधान हाच मनुष्य होणार आहे. कोण? आपला जॉर्डन बार्डेला. मग मरी लपेन काय करणार? कारण हा पक्ष मुळात तिच्या वडिलांनी जॉन मरी लपेन यांनीच अ, स्थापन केलेला आहे. तर मरी लपेन या 27 साली जेव्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होईल, तेव्हा त्या ती निवडणूक लढतील. गेल्या निवडणुकीत पण त्या लढल्या होत्या, पण मॅक्रॉननी त्यांचा पराभव केला होता. पण आता उजव्या पक्षाची ताकद फ्रान्समध्ये वाढत चाललेली आहे. सगळ्याच युरोपियन देशांचे डोळे आता उघडलेले आहेत. त्यामुळे उजवे जे कट्टर राष्ट्रवादी पक्ष आहेत, त्यांची शक्ती आता वाढत चाललेली आहे. ही नॅशनल रॅली हा जो पक्ष आहे, त्यांची काय मतं असतील? त्यांची मतं खरं म्हणजे कोणालाही पटण्यासारखी आहेत, की फ्रान्स हा फ्रेंच नागरिकांचा आहे. हे जे उपटसुंब इथे आले, त्यांना कुठल्याही तऱ्हेचे अधिकार आम्ही देणार नाही. एक तर त्यांनी असं सांगितलं, की आमच्या इथे आता जर आई आणि वडील मुलांचे दोघंही जर फ्रेंच नागरिक असले, तरच मुलाला नागरिकत्व मिळेल, अशी आम्ही तरतूद करू कायद्यात. असं त्यांचं जाहीर आश्वासन आहे. फ्रान्स हा फ्रेंच लोकांकरता आहे. फ्रान्सचे बिझनेस फ्रान्सच्या लोकांकरता आहेत. आपण अमेरिकेच्या मागे नुसतं ओढलं जातो, तसं जायचं नाही. फ्रान्सने स्वतःचं अस्तित्व दाखवलं पाहिजे. अशी राष्ट्रवादी धोरणं त्यांची आहेत. त्यांच्या विरुद्ध जी कडबोळ आहे म्हणजे त्यांची इंडी आघाडी जे तुम्हाला सांगितलं ना, सोशलिस्ट, कम्युनिस्ट, ग्रीन, न्यू पॉप्युलर फ्रंट अलायन्स, त्यांनी तर काय सांगावं? त्यांनी सांगितलं हे जे निर्वासित आलेत, त्यांच्याकडे कुठलेही कागद नसले तरीसुद्धा आम्ही त्यांना राष्ट्राचं नागरिकत्व देणार आहोत. असे विलक्षण लोकं तिथे, ही डावी लोकं जी असतात ना, ती ज्या थाळीत जेवतात त्याच थाळीत भोग करण्याकडे प्रसिद्ध आहेत. जिस थाली में खाते उसी में छेद करते. भारतातले डावेही तसेच नतद्रष्ट आहेत. फ्रान्समधले डावेसुद्धा तसेच नतद्रष्ट आहेत. आणि तो प्रकार युरोपच्या लोकांना आता लक्षात यायला लागला आहे. सुरुवातीला युद्ध संपल्यानंतर डाव्या लोकांची थोडीशी चलती होती. अर्थात फ्रान्सच्या बाबतीत तेव्हा जे द गॉल राज्यावरती आले होते, पहिला राष्ट्रपती फ्रान्सचा युद्ध संपल्यानंतर जनरल द गॉल, त्यांनी तर डाव्या पक्षांचा इतका दुस्वास केला होता, की त्याचं जे एक राष्ट्राचं निवेदन द्यायचं होतं, की आम्ही आता नवीन सरकार बनवतोय. तिथे रोल नावाचा कम्युनिस्ट नेता तेव्हाचा होता. त्याला त्यांनी तिथनं हाकून लावला, की तुझ्या सहीची इथे गरज नाहीये. तुम्ही लोकांनी राष्ट्राचा घात केलेला आहे. डाव्या लोकांना त्यांनी पार घ्यायला नकार दिला होता. पण पुढे-पुढे फ्रान्समध्ये सोशलिझमनी आपलं डोकं वर काढलं. बरं, फ्रेंच लोकं हे जास्ती लिबरल आहेत. पूर्वीपासूनच ते जास्त लिबरल आहेत, हे पण होतं. त्यामुळे डाव्या पक्षांचा वर्चस्व वाढत गेला. परंतु मारी लपेनचे वडील त्यांनी मात्र हा पक्ष जेव्हा स्थापन केला, बऱ्याच वर्षापूर्वी स्थापन झाला, मला वाटतं 2011 साली हा पक्ष स्थापन झालेला आहे. तर तेव्हापासून त्यांनी सांगायला सुरुवात केली होती, की आमची धोरणं ही उजवी धोरणं असणार आहेत. राष्ट्रवादी, कट्टर राष्ट्रवादी ज्याला आपण म्हणू ना, तशी आमची धोरणं असणार आहेत. आणि त्या धोरणं असणाऱ्या पक्षाचा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विजय झालेला आहे. अर्थात हा अंतिम विजय नाहीये. हे मॅक्रॉननाही कळतंय, मरी लपेनला सुद्धा कळतंय आणि पॉप्युलर अलायन्सला सुद्धा कळतंय. तर पॉप्युलर अलायन्सच्या लोकांनी निवडून जर येण्याची शक्यता असली, तर त्यांच्याकरता मॅक्रॉनच्या पक्षाचे लोकं आपलं नाव मागे घेणार आहेत पुढच्या निवडणुकीकरता.
म्हणजे साधारण मांडवळी करायची आहे, की काही झालं तरी बहुमत या अति उजव्या पक्षाचं होता कामा नये, अशी सध्या मांडणी फ्रान्समध्ये चाललेली आहे. परंतु राजकारणी लोकं असतात, त्यांना सांगितलं, की तुम्ही आता बसून जा, तुम्ही निवडणूक लढवू नका, तर ते ऐकतातच असं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष हे जरी ते बोलत असले, तरी काय होईल हे बघण्यासारखंच ठरेल. अर्थात मॅक्रॉनच्या स्थानाला सध्या धोका नाहीये. 27 सालापर्यंत त्याची कारकीर्द आहे, ती चालूच राहील. पण मॅक्रॉन राष्ट्राध्यक्ष आणि बार्डेला हा पंतप्रधान झाला, बहुमताचा पंतप्रधान जर झाला, तर मात्र संघर्ष अटळ आहे. कारण दोघांच्या विचारसरणीत फरक आहे, दोघांचे पॉलिसीजमध्ये फरक असणार आहे, राष्ट्र कुठल्या दिशेने न्यायचं याबद्दल दोघांची मतं वेगळी आहेत. मुख्यत्वे करून हे जे शरणार्थी घुसलेले आहेत आणि बेकायदेशीर शरणार्थी जे रोज घुसत आहेत फ्रान्समध्ये, कारण काय झालंय, की कोविड झाल्यानंतर विशेष करून आफ्रिकेतल्या देशांचं आर्थिक कंबरडं मोडलं आणि ते सगळेजण मिळेल ती साधनं घेऊन युरोपात यायला निघाले. म्हणजे फ्रान्सच्या दक्षिणेला मोरक्को म्हणून जो देश आहे, ट्युनिशिया, मोरक्को हे सगळ्या फ्रेंच कॉलनी होत्या. तिथनं तर बोटींनी लोकं साध्या-साध्या बोटी घेऊन सुद्धा फ्रान्सच्या, इटालीच्या, स्पेनच्या किनाऱ्याला ही लोकं थडकतात आणि बेकायदेशीर नागरिक म्हणून घुसतात. त्यातले काही इंग्लंडमध्ये सुद्धा जातात. पॅलेस्टाईनमधनं जी येतात ती पण अशीच घुसतात. लेबनॉन ही तर फ्रान्सची कॉलनीच होती. लेबॅनीज नागरिक जे आहेत ते सुद्धा घुसतात आणि सगळ्यांनी मिळून फ्रान्सचा दक्षिण भाग नरक करून टाकलेला आहे. तिथे पोलिसांची जायची काही-काही जागांमध्ये ठिकाणांमध्ये हिंमत होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या काही पॉलिसीज भारतामध्ये राबवू पाहत आहेत, आता UCC, CAA हे सगळं आपण आणणार आहोत की नाही. जरी डाव्या पक्षांनी खूप आदळापट केली, तरीसुद्धा त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्रीय लोकशाही आघाडी त्याचा पराभव करता आला नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं तर बहुमत आहेच. त्यामुळे पंतप्रधान तिसऱ्यांदा विक्रमी पंतप्रधान मोदीच झाले. त्यामुळे आता जे आपण पाहतोय आणि गंमत बघा, सगळ्या जगभर अतिउजव्या राष्ट्रवादाचे वारे चालू झालेले आहेत. अमेरिकेत सुद्धा ट्रम्प हा उजवा राष्ट्रवादी आहे. बायडन हा तुलनेने लिब्रांडो क्लासमध्ये असतो. बायडन यावेळेला नक्की निवडणूक हरेल असेच सगळे सर्वे सांगतायत. परंतु आमच्या इथे मात्र लीडर ऑफ द अपोजिशन सध्या नेता विरोधी प्रतिपक्ष राहुल गांधी संसदेत सांगतात, की या देशाचे मूळ नागरिक हे हिंसक आहेत, हिंदू हिंसक आहेत, असं अत्यंत मूर्खासारखं विधान त्या माणसाने केलेलं आहे. अर्थात त्याच्याकडनं दुसऱ्या विधानाची अपेक्षाच करता येत नाही. त्यांना काहीतरी करून नुसता दंगा करायचा आहे. माझी खात्री आहे पंतप्रधान मोदी आणि त्यांचं सरकार या लोकांचा निश्चितच बंदोबस्त करेल. पण हे मी अशाकरता मुद्दा काढला, की भारतातही उजवं राज्य आहे, सगळ्या जगात उजव्या राष्ट्रवादाचे वारे वाहत आहेत. तरी इथलं विरोधी पक्ष अजूनही तेच जुनं तुणतुणं वाजवत आहे, की राष्ट्रवाद नको, आम्हाला सर्वसमावेशक पाहिजे आणि मुख्य म्हणजे हिंदू नकोत. फ्रान्समध्ये सुद्धा फ्रेंच नकोत, शरणार्थी आले त्यांना घ्या. अशा प्रकारचं सगळं चालू आहे. तर आता बघूया, येत्या रविवारी आपल्याला कळेलच विजय कोणाचा होतो. त्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटूया आणि मी त्याबद्दल पुढचं विवेचन करीन. पण सध्या तरी राष्ट्रवादाचा विचार फ्रान्समध्ये जास्ती प्रभावी होत चाललेला दिसतो. एक छोटीशी गोष्ट, सुरुवातीला यांचा पक्ष ज्यूंच्या विरोधी होता. परंतु नंतर त्यांनी स्वतःच्या भूमिका बदललेल्या आहेत. आता ते ज्यूंचे आणि इस्रायलचे कट्टर समर्थक झाले आहेत. कोण? मरीन ले पेन यांचा राष्ट्रीय नॅशनल रॅली पक्ष. तेवढी माहिती आपल्याला द्यायची होती. हा मुद्दाम तुम्हाला सांगितला, जगात कशा प्रकारचे वारे वाहत आहेत आपल्यापर्यंत यावं म्हणून. इतर देशांबद्दलही मी बोलणारच आहे. इंग्लंडची निवडणूक आता होती आहे, उद्याच मला वाटतं इंग्लंडची निवडणूक आहे. पंतप्रधान ऋषी सुनाक यांचं आसन राहतं की जातं ते त्या निवडणुकीत ठरणार आहे. बघूया काय काय होतं ते. प्रत्येक देशांची वाटचाल वेगळ्या तऱ्हेने चाललेली असते. आपण त्यावर विवेचन करणारच आहोत आणि त्याचा भारताशी संबंध काय त्याबद्दल सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. फ्रान्समधलं राज्य हे आपल्या अनुकूल असणं अतिशय आवश्यक आहे, कारण आपल्या संरक्षणाची बरीचशी साधनं फ्रान्सकडनं आपण घेणार आहोत. असो, आता तुर्तास इतकंच. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणखीन बेल आयकॉन जर दाबलं नसलं तर जरूर बेल आयकॉन दाबा आणि म्हणजे आमच्या व्हिडिओची बातमी तुम्हाला तत्काळ पोहोचेल. आणि हो, तुमच्या कमेंट्स आमच्याकडे नक्की येऊ द्या. धन्यवाद आणि नमस्कार.